मूळ घटनेमध्येच त्यांना प्रोटेक्शन मिळालं. असू दे. अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज, एका महत्वाचा विधानसभा विधेयकावर चर्चा सुरू आहे. फक्त प्रश्नोत्तर चालू झाले, खरं तर त्यावर मुद्दे मांडून चर्चा व्हावी ही अपेक्षा असते. हा बिल दिला ना त्यांनी, बिल दिला. हे बिल आलं म्हणणंच चर्चा आहे. बिल आलं ना 6 नंबरचं, मग बिल आलं आहे. फक्त इंट्रोडक्शन नाही आहे, कन्सिडरेशन आहे. पुनर्स्थापनार्थ नाही आहे, विचारार्थ आहे. तर अध्यक्ष महाराज, सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 6 वर काही मुद्दे मांडण्यासाठी आणि काही प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी उभा आहे. खरं तर अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र हे आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र म्हणतो, ज्यांनी पदरचे पैसे लावून शिक्षण दिले. पण धीरे धीरे अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था म्हणजे महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यवसाय करणाऱ्या शैक्षणिक संस्था झाल्या. अध्यक्ष महाराज, विधानसभेत अनेकदा या संदर्भामध्ये आपण कायदे करतो आणि हे खरं आहे की हे आदरणीय मंत्री महोदय चंद्रकांत दादांच्या माध्यमातून यामध्ये उत्तम बदल ते करण्याचा प्रयत्न करते, हेही खरं आहे. कारण शिक्षण क्षेत्रातला त्यांचा अभ्यास, त्यांनी या क्षेत्रात देशभर केलेलं कार्य, पण यासोबत काही गोष्टी या माननीय मंत्री महोदयांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट की तुम्ही कायदे करता, पण त्यानंतर या व्यावसायिक शिक्षण संस्था ते कायदे धाब्यावर बसवतात, पाट्यावर लावतात. याचं कारण काय? सरकारी वकील हा जेव्हा कोर्टात केस लढायला जातो सरकारच्या वतीने, तेव्हा त्याची फी ती सुद्धा बजेटमध्ये नियतव्यय तरतूद झाल्यानंतर दिली जाते. ती कधी येईल याची माहिती नसते. आणि म्हणून या संदर्भातल्या सुप्रीम कोर्टात गेलेल्या केसेसपैकी 99% केसेसमध्ये सरकार हारतं आणि व्यावसायिक शिक्षण संस्था ज्यांच्या आहे ते जिंकतात. आणि सभागृहात केलेले कायदे किंवा तत्सम नियम, मंत्रालयात केलेले GR याचा काहीही अर्थ राहत नाही. म्हणून माझी पहिली सूचना आहे की यावर जसं पंचायत राज आहे, आता या संदर्भामध्ये आपण इतर आमदारांच्या समित्या आहे. व्यावसायिक शिक्षण हे या देशात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशापैकी अतिशय मोजक्या ठिकाणी, कारण ज्यांच्या राज्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला नाही ते मात्र त्यांच्या मार्गावर चालतात. शिक्षण विकायसाठी नाही, शिक्षण हे संस्कारासाठी आहे. स्वैराचारी शिक्षण नव्हे, संस्कारी शिक्षण द्यावं या भावनेने काम करतात. आणि दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये मात्र शिक्षण हे विकाऊ झालं. एक दिवस एक व्यक्ती त्याच्या मुलाला घेऊन एका महागड्या गाडीत माझ्याकडे आला. पत्रिकाही महागडी होती. सहज आपण विचारतो की तुमच्या मुलाचं लग्न आहे, तुम्ही काय करता? म्हणून मी प्रश्न केला की याचं लग्न हा काय करतो? आमच्या 15-20 संस्था आहे. म्हणजे हा धंदा आहे? 15-20 संस्था असणे हा धंदा नाही आहे. आणि या ठिकाणी आपण जमिनी देतो, गायरान जमिनी दिल्या, आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा तुम्ही सांगताय की 15% जागा या साधारणतः त्यांना विक्री योग्य आपण उपलब्ध करायच्या. तर माझं पहिला प्रश्नचिन्ह आहे की कोणतीही संस्था जेव्हा आपण रजिस्टर्ड करतो ती मुनाफ्यासाठी नाही. दुसरा मुद्दा अध्यक्ष महाराज, की आपण 2015च्या कायद्याला सुधारणा करतोय. आता या 15च्या कायद्याला सुधारणा करताना मग एक गोष्ट लक्षात आली नाही की या संदर्भामध्ये या प्रवेश शुल्काचं विनियमन करण्यासाठी एवढ्या वयाची माणसं ठेवणं काही गरजेचं आहे का? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की अध्यक्ष व सदस्यांचा पदावधी हा 3 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल ते आणि ते आणखी केवळ 3 वर्षाच्या एका कालावधीसाठी पुनर्नियुक्तीस पात्र असतील अशी तरतूद करण्यासाठी कलम 8 मध्ये सुधारणा करतोय. पण तुमच्या कायद्यामध्ये अशी सुधारणा नाही. यामध्ये तुम्ही जर एक लक्षवेधी बघितली असेल तर प्रवेश शुल्क निर्धारित करताना त्या संस्था चालकांनी त्याचे विमान प्रवास, एक्झिक्युटिव्ह क्लासचा प्रवास, गाडी, मर्सडी गाडी, विदेश प्रवास सर्व त्यामध्ये टाकला. आणि आता ठीक आहे, तो खर्च
त्या समितीने प्रश्नचिन्ह निर्माण केलं. पण तो विमानात फिरायसाठी फी कोणी भरायची? ज्याला शिक्षणाची आस आहे, जो एक गव्यासारखा एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतो, पण शिकावं ही इच्छा आहे म्हणून आईचं मंगळसूत्र गहाण ठेवतो आणि तो तिथं शिकायला जातो. आणि ज्याच्या संस्था आहे त्याच्या गाड्या, त्याचं पेट्रोल, एक्झिक्युटिव्ह क्लासचं विमान, यासाठी त्यांनी फी द्यावी आणि प्रवेश शुल्क तसं निर्धारित करावं. बरं, दुसरी गोष्ट, या कायद्यात तरतूद करताना मग तुम्ही एका गोष्टीचा तर उल्लेख करायला हवा. म्हणजे एक तर 70 वर्षापर्यंत का तुम्ही करताय? 70 वर्षापर्यंत ही काय व्यवस्था आहे? कोणी व्यक्तिविशेष तुमच्या नजरेसमोर आहे का? की बा तो आता झाला आहे जवळपास 67 वर्षाचा, 3 वर्ष किंवा 70 वर्ष, असं काही आहे का? कशाला 70 वर्षाचं? नवीन टेक्नॉलॉजी आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आली आहे, जग पुढे जात आहे आणि प्रवेश शुल्क ठरवणारा मात्र हा 70 वर्षापूर्वीचा वय असणारा कशाला देता तुम्ही? त्याच्यामध्ये या समितीमध्ये माझी आग्रही मागणी आहे की या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांचे सुद्धा प्रतिनिधी ठेवा ना. त्यांच्याही प्रतिनिधींना या प्रवेश शुल्क निर्धारण समितीमध्ये जर तुम्ही ठेवलं तर त्यामध्ये त्या मॅच फिक्सिंग होत नाही. या समित्या काय, या समित्यांना बैठकीत काजू किसमिस बदाम पिस्ता खाऊ घातला की हे बरोबर फी वाढवतात. अशा फी वाढवायच्या आहे का आपल्याला? मग या संदर्भात घ्या ना तुम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा जो विद्यार्थ्यांसाठी फुल टाइम प्रचारक निघतो, घ्या त्याला समितीमध्ये, तो योग्य न्याय देऊ शकेल. काँग्रेसच्या एखाद्या समितीमध्ये सेवादलचा एखादा सदस्य घ्या जे न्याय देऊ शकेल. पण शेवटी तुम्ही यामध्ये आता बरं, दुसरं, आता मागच्या वेळी समितीमध्ये जे सदस्य नियुक्त केले त्यांच्या विभागीय चौकशा झाल्या होत्या. असे लोक ज्यांच्यावर डाग आहे असे लोक या समित्यामध्ये नियुक्त करायचे का? या समितीमध्ये मग तुम्ही कायदा बदल करत असताना वयोमान जसं केलं तेव्हा सरकारी किंवा इतर ठिकाणी सदस्य नियुक्त करायचा असेल तर बेदाग राहायला पाहिजे. त्याच्यावर त्याच्या कामाच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे काम केलं त्या आयुष्यामध्ये त्याची कोणती विभागाची चौकशी असता कामा नये. कायद्यात तरतूद करा. तुम्ही फक्त समिती तयार केली, निवड समिती मुख्य सचिव महोदयांची, ही केली, चांगली केली. पण अध्यक्ष महाराज, आपण मागच्या वेळी बघितलं ना, MPSC मध्ये एक पोलीस अधिकारी ज्याच्यावर डाग होता, ज्याच्या चौकशा होत्या, भ्रष्टाचाराची ज्याच्यावर तक्रार झाली, भ्रष्टाचाराची चौकशी झाली, तो MPSCचा सदस्य झाला अध्यक्ष महाराज. म्हणजे तो MPSC मध्ये बसून प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची निवड करणार आहे. तर अध्यक्ष महाराज, मला आपल्याला माननीय मंत्री महोदयांना आग्रहाने सांगायचं आहे की या समितीच्या संदर्भात वय वाढवा, 70 करा, 80 करा, 90 करा, पण कमीत कमी त्याच्या कार्यकक्षेला आणि त्यामध्ये असणाऱ्या त्याच्या व्यक्तिमत्वाला काहीतरी त्या कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्ही अध्यक्ष महाराज केलं पाहिजे. अन्यथा अध्यक्ष महाराज, या ठिकाणी शिकणारे जे लोक आहे ते शिक्षण नक्की घेईल, पदवी घेईल, पण अध्यक्ष महाराज या संदर्भात आयुष्यभर त्यांच्या मनामध्ये खंत असेल, भावना असेल की मी फुकट शिकलो नाही, मी 3 पट पैसे देऊन शिकलो, मी 5 पट पैसे देऊन शिकलो. आणि शिक्षणाचा आधार काय, जो माननीय मंत्री महोदय म्हणाले, NRI कोटा म्हणजे काय माहिती आहे का अध्यक्ष महाराज? तिथं असणाऱ्या एखाद्याच्या घरी असणारा काम करणारा नौकर जरी असेल ना, त्याच्याशी दुरून नातं काढायचं आणि सांगायचा NRI कोट्यामध्ये आहे. आता माननीय मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करेन, ज्येष्ठ मंत्री आहे, अनुभवी मंत्री आहे, अभ्यासू मंत्री आहे, पण कधी कधी आपण कामाचा व्याप इतका मंत्री महोदय आपल्या मागे असतो मंत्री म्हणून की या छोट्या छोट्या गोष्टी दिसणाऱ्या ज्या आहे त्या अधिकारी करून आणतात. आणि आपणही तुम्ही बघितलं असेल, मी तर कधी मंत्री ॲफिडेव्हिट कोर्टाचं मंत्र्याला दाखवलं जातं हे मी कधीच पाहिलं नाही. फक्त मी स्वतः जेव्हा अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं तेव्हाच ॲफिडेव्हिट मी स्वतः पाहून केलं. पण जनरली अधिकारी ॲफिडेव्हिट आपल्याला दाखवत नाही. आणि आपण जे कायदे करतो मंत्री अध्यक्ष महाराज, ते कायदे सुद्धा ते कोणत्या उद्देशाने करतात एवढं माहीतच होत नाही. फक्त उद्देश व कारणे देतो, त्या उद्देश व कारणाच्या 10 लाईनीमध्ये अजून महाराष्ट्रामध्ये शिक्षण कशा पद्धतीने विक्री योग्य आहे अशा व्यवस्था तिथं जातात. मग आता तुम्ही जर बघितलं असेल काय, गुजरातमध्ये बुद्धिमान लोक नाही आहे का?
पण गुजरातमध्ये कुठे आहे खाजगी विना अनुदानित? आता पहिल्यांदा तुम्ही विना अनुदानित म्हणतो का? मग त्या ठिकाणी ज्यांना आपण विद्यार्थी पाठवतो त्याचे पैसे आपणच देतोय. मग विना अनुदानित राहिलंच कुठं ते? 80% विद्यार्थीचं अनुदान आपणच देतोय. आणि त्याचा परिणाम काय झाला मंत्री महोदय? जे सरकारी इंजिनिअरिंग आहे, सरकारी पॉलिटेक्निक आहे, मेडिकल आहे, त्याला पैसेच नाही आहे. म्हणजे तुम्हालाही जाणीव आहे. तुम्ही या सभागृहात आश्वासन दिलं की मी गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र देईल आणि तुम्ही असंही म्हणाले काही होऊ द्या मी देईल. पण तुम्ही बघितलं की आता त्या एक वीट सुद्धा गाऊ शकलो नाही. खरं तर ते 3 महिन्यात तुम्ही देणार होते, आता वर्ष झालं. मी अडचण समजू शकतो तुमची की तुमच्या खात्याला पैसे दिले जात नाही, मग माहिती आहे म्हणून तुम्ही दिले नाही. नाही तर तुम्ही शब्दाचे पक्के आहे याची जाणीव मला पूर्ण आहे, पूर्ण जाणीव आहे. कारण या विधानसभेत आश्वासन देऊन तुम्ही पूर्ण करू शकले नाही. पण अध्यक्ष महाराज, शिक्षणाची अशी अवस्था, विक्रीयोग्य शिक्षण हे अध्यक्ष महाराज आपल्याला निश्चितपणे अपेक्षित नाही. आणि म्हणून मंत्री महोदय, या व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भातले कायदे किंवा विनाअनुदानित शिक्षणाच्या संदर्भातले कायदे करत असताना अपेक्षा एवढीच आहे की आपण महाराष्ट्रामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव हे आपण अभिमानाने घेतो. त्या महाराष्ट्रात शिक्षणासाठी पैसे नाही. वैराग्यमूर्ती गाडगे बाबा म्हणायचे, हातावरचं ताट मोडा, एक गवडा कमी गागा, पण शिक्षणाला पैसे कमी पडू देऊ नका. तुम्ही एक रस्ता कमी करा, पण शिक्षणाला पैसे कमी पडू देऊ नका. या विधेयकाच्या माध्यमातून आमदारांची समिती कायमस्वरूपी नियुक्त करावी. जे तुम्ही या संदर्भात 70 वर्षाची मर्यादा किंवा जे सदस्य नियुक्त करण्याच्या संदर्भात बदल करतात त्यांचा बेदाग सदस्य नियुक्त होईल याची काळजी घेण्यासाठी नियमामध्ये आपण काही तरतूद करावी. आणि तिसरं, या निमित्ताने पुन्हा एकदा मी तुमच्या या सभागृहाच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. तर या संदर्भामध्ये रघुकुल रीत सदाचली आई, कमीत कमी आपलं आश्वासन प्रशासकीय मान्यता 15 दिवसात देतो असं सांगावं, एवढीच मी विनंती करतो. सन्मान्य पाचपुते, त्याचं उद्या एकत्र द्या उत्तर. मंत्री महोदय, मंत्री महोदय. नाही, पहिलं तर त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला 70 जागेवर आहे तर, आणि अशा प्रकारे समिती करणं हे सगळं सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानंतर झालं. सर्वोच्च न्यायालयाने या विनाअनुदानित संस्थांच्या फीवर, शुल्कावर नियमन करण्यासाठी एक समिती असावी आणि त्याची SOP त्यांनीच ठरवून दिली की नाही, ऐका ना, त्यात रिटायर्ड जज किंवा रिटायर्ड चीफ सेक्रेटरी या लेवलचा माणूस, आता तो रिटायर किती होता, कोणत्या वर्षी होतो, तो 65व्या वर्षी होतो. म्हणून आपण तो 65व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर सुद्धा तो 85 वर्षाचा करू नये म्हणून उलट आहे, आपण कमी केलं की 70पर्यंतच त्याला येता येईल आणि 3-3 वर्षात 2च टर्म मिळतील. हा एक भाग. दुसरं त्यांचं जे म्हणणं आहे ना, तर त्या कमिटीमध्ये 4 चार्टर्ड अकाउंटंट असतात, 4 कॉस्ट अकाउंटंट असतात, 4 कंपनी सेक्रेटरी असतात. असे सगळेजण मिळून प्रस्ताव जो येतो त्या प्रस्तावाचं एका अर्थाने विश्लेषण करून त्यांना एका अर्थाने क्वेरी करून, जसे विमान प्रवास वगैरे याची विचारणा करून नंतरच ती फी ठरते. सुधीर भाऊने कायद्यामधले सगळे क्लॉजेस वाचले नाहीत, त्यामुळेच ती फी ठरल्यानंतर आता त्या शुल्क नियंत्रण समितीच्या फीला चॅलेंज नव्हतं. आम्ही ह्या सुधारणेमध्ये त्या शुल्क नियंत्रण समितीमध्ये समजा एखाद्या कॉलेजला कमी फी ठरवून दिली कोणत्या ना कोणत्या कारणाने, तर त्याला अपील करता येईल अशी व्यवस्था केलेली आहे. ज्यांचा त्या संस्थेशी संबंध नाही त्याने ह्याला जास्त फी ठरवून दिली अशा प्रकारची केस दाखल केली तर त्याची प्रोव्हिजन नव्हती, ती प्रोव्हिजन उभी केली. आणि सुधीर भाऊंच्याच आग्रहाप्रमाणे ही समिती आता आम्ही आणखीन एक विचार करतोय की मोठ्या प्रमाणावर एक 400-500 CA ICWA अशांचं पॅनल आपल्याला तयार करता येईल का, आणि जे कॉलेज शुल्क वाढवून मागेल त्यांचा प्रस्ताव जमा झाल्यानंतर प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन आपल्याला त्यांनी कमान केली असं दाखवलं, हॉस्टेल केलं असं दाखवलं, त्याची पाहणी करता येईल का. आता ती यंत्रणा कमी आहे आपल्याकडे, आधारे निर्णय करतो तर आपण ती प्रोव्हिजन करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रोव्हिजन करतोय की त्याला चॅलेंजच नव्हतं, त्यांनी निर्णय दिला की संपला विषय. अशा खूप करेक्शन्स आणतो. त्यांनी जो मुद्दा मांडला की केसेस ॲफिडेव्हिट वगैरे विषयात, तर हा जो आपण NRIच्या विषयामध्ये कायदा केला तो संस्थाचालकांना आणि असे जे एजंट होते त्यांना फार महागात पडला. आणि त्यामुळे याची केस नागपूर खंडपीठात चालली, संभाजीनगर खंडपीठात चालली,
मुंबई खंडपीठात चालली, त्या सगळ्या ठिकाणी आपण केस जिंकलो. आपण अतिशय ताकदीने हे न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं की ही हळूच केव्हा तरी NRAची व्याख्या डायल्यूट केलेली आहे आणि याच्यातून घोटाळा होतो. त्यांचा विषय वेगळाच आहे. तो आहे की मागच्या एका अधिवेशनामध्ये गोंडवाना विद्यापीठाचं सबसेंटर मान्य केलं. फायनान्सने, अर्थ विभागाने अशी त्याच्यातली असा मुद्दा काढला आहे की मूळ गोंडवाना विद्यापीठामध्ये खर्च झाला नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही चंद्रपूरला उपकेंद्रावर कसा मागताय. तर तो विषय या अधिवेशनाच्या काळातच एक बैठक करून आम्ही सॉर्ट आउट करणार आहोत. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी दादांचे विशेष आभार मानतो की जे काही आम्ही